नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। तर स्वप्नातही बघितली नसेल अशी तुम्हाला भन्नाट आयडिया मी सांगणार आहे। आता टेबलच तुम्हाला फॉल लावून देणार आहे। तर ते कसे, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। तुम्ही जर साडीला फॉल पिको करत असाल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे आणि पाठदुखी मानदुखीपासून आराम मिळणार आहे। तर बघा, आता तुम्हाला साडी दाखवते आणि साडीमधला फॉल बघा, तुम्हाला धागा कुठेच दिसणार नाही। फॉल साडीला चिपकवल्यासारखा आपला फॉल लागल्या गेलेला आहे। चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या साडीला अगोदरच मी पिको करून घेतलेला आहे। काल मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात मी अगदी बारीक पिको डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक पिको कसा करायचा ते सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ जाऊन बघा, त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते। आता साडीला फॉल कसा लावायचा ते बारकाईने तुम्ही लक्ष द्या, परफेक्ट तुम्हाला फॉल लावता येणार आहे। तर बघा, सुरुवातीला आपल्याला 10 इंच कपडा सोडून द्यावा लागतो। तर हा 10 इंच कपडा पिको केल्यावरच सोडायचा आहे। पहिले साडीला पिको करून घ्यायचा आहे, नंतर 10 इंच कपडा सोडायचा आहे। 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपण फॉलकडे लक्ष देणार आहोत। फॉल सरका आणि उलटा बघून घ्यायचा आहे। प्रेस न करता फॉल कसा लावायचा, त्यामुळे तुमच्या विजेची बचत होईल। हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, बघितला नसेल तर जाऊन बघा। तुम्हाला फॉल कसाच प्रेस करायची गरज नाही, त्याची लिंक मी वरी देते। तर बघा, इथे फॉल मी बघून घेतलेला आहे। सरक्या दिशेने आपल्याला फॉल धरायचा आहे आणि आतमध्ये सुरुवातीचा कपडा दुमत मारायचा आहे। जिथे आपले 10 इंच आले होते तिथे आपल्याला फॉल लावायचा आहे। तर बघा, मशीन पहिले हाताने फिरवायची आहे, लगेच मशीन चालू करायची नाही। शेवटपर्यंत मी बारीक बारीक टिप्स दिलेल्या आहेत, तर प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला फॉल परफेक्ट लावता येईल। फॉल लावताना रील मॅचिंग घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपण साडीला फॉल लावत आहे तितका धागा आपला पुरला पाहिजे, मधात धागा कटायला नको। तर बघा, पहिले मी पिको केलेला आहे, तर पिकोसाठी ही फावडी लावली होती। आता मला मशीनवर फॉल लावायचा आहे, तर मी ही फॉलची फावडी लावलेली आहे। या फॉलच्या फावडीमुळे फॉल एकदम व्यवस्थित लावला जातो। खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी जी पिकोची फावडी आहे त्यानेच फॉल लावतात, त्यामुळे तुमचा फॉल खालच्या साईडने गोळा झाल्यासारखा होतो आणि साडी वरती उचलल्यासारखी होते। तर ही चूक तुम्ही कशीच करू नका। साडीच्या वरती तुम्हाला एखादी जड वस्तू ठेवायची आहे, तुम्ही कैचीसुद्धा ठेवू शकता, जेणेकरून साडी एका रेषेमध्ये राहील। नाहीतर काय होते, साडी तुमची खाली पडल्यासारखी होते आणि फॉल लागत नाही। शेवटी हाताने फॉल लावण्याची भन्नाट आयडिया मी सांगितलेलीच आहे, पण व्हिडिओ सुरुवातीपासून बघा, जेणेकरून सर्व काही तुमच्या सुरुवातीपासून लक्षात येईल। तर इथे बघू शकता फॉल कसा आपला जिगजॅग सारखा होत आहे, गोळा कसाच होत नाही। तर इथे बघा, मशीनची सेटिंग मी बारीक याच्यावर केलेली आहे। आता हा फॉल बघा बरोबर साडीच्या काठाला ठेवायचा आहे, म्हणजे साडीचे काठ आणि फॉल बरोबर एकमेकावर ठेवायचे आहे। एक हात मागे ठेवायचा आहे, एक हात समोर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित एका रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। फॉल तुम्ही धुतल्यावर कधीही कडक उन्हात वाळू घालायचं नाही। कडक उन्हात फॉल वाळल्यामुळे तुमचा फॉल एकदम स्ट्रेट होतो आणि जेव्हा आपण तो फॉल साडीला लावून कस्टमरला देतो तर 1-2 धुण्यातच तो फॉल असा आकसल्यासारखा होतो। साडी आणि साडीचा फॉल कमी जास्त होतो। साडीच्या फॉलमध्ये साडीमध्ये फुगा येतो। जितकी आपल्या साडीला शिलाई मारून होत आहे तिथे वरती आपल्याला साडी करायची आहे आणि कैची अलीकड ठेवायची आहे, म्हणजे स्ट्रेट आपला कपडा झाला पाहिजे। खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ही पण एक चूक करतात की जो आपला हात आहे, जे मी आता मागच्या साईडने ठेवलेला आहे, त्या हाताने साडी खूप खेचतात, ओढताण करतात। तसे करायचे नाही, हलक्या हाताने आपल्याला वरती कपडा ओढायचा आहे। तर बघता बघता आपला फॉल पूर्ण लावून झालेला आहे। तर बघा, आता शेवटी काय करायचं आहे, फॉलचा कपडा असा दुमत मारायचा आहे, आतमध्ये दुमत मारायचा आहे। शिलाई शेवटपर्यंत मारायची आहे, पण साडी मशीनची लगेच काढायची नाही। मी साडीला पूर्ण शिलाई मारून घेत आहे, नंतरच साडी बाहेर काढून घेतल्यावर थोडासा धागा शिल्लक राहू द्यायचा आहे, नंतर कट करायचा आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित आपला मशीनवर फॉल लावून झालेला आहे। तर आता हाताने फॉल कसा लावायचा काय ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही फॉल कसा लावता, या तऱ्हेने तुम्ही फॉल लावून बघितला का। तर बघा, इथे मी तुम्हाला टेबल दाखवत आहे। आपल्या घरी टेबल तर असतोच, तर बघा हा टेबल आहे।
टेबलवर साडी मी पूर्णपणे अंथरून घेतलेली आहे, पूर्णपणे टाकून घेतलेली आहे. तुम्हाला विश्वासही बसणार नाही, टेबलवर इतका सुंदर आणि छान फॉल लावला जातो आणि कमी वेळात लावला जातो. अगदी 5 मिनिटात मी हा फॉल लावलेला आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी बसायला खुर्ची घेतलेली आहे आणि खुर्चीवर बसून व्यवस्थित रिलॅक्स होऊन कुठलेही टेन्शन न घेता, पाठदुखी नाही, मानदुखी नाही, सर्व टेन्शन आपले दूर होईल. रिलॅक्स बसून आपला फॉल लावला जातो. जेव्हा तुम्ही जमिनीवर बसून फॉल लावता तेव्हा तुम्हाला मान खाली करावी लागते, वाकून फॉल लावावा लागतो. त्यामुळे फॉल व्यवस्थित लागला जात नाही आणि कमी जास्त लागतो. फॉल लावायला उशीरसुद्धा लागतो. टेबलवर आपल्याला साडी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि पटपट फॉल लावून घ्यायचा आहे. एकदा तुम्ही टेबलवर फॉल लावून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच तुम्हाला फायदा झाला का. मी गॅरंटीनं सांगते की खाली बसून फॉल लावल्यापेक्षा टेबलवर खुर्चीवर बसून जर तुम्ही फॉल लावसाल तर तुमचा फॉल एकदम परफेक्ट आणि लवकर लागला जातो. ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. आता मी इतका फॉल लावून घेतलेला आहे. साडी तुम्हाला सरकी करून दाखवते. तुम्हाला कुठेच धागा दिसत नसेल. तुम्ही लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ झूम करून बघा, तुम्हाला कुठे धागा दिसतो का ते. तर बघा, मुलांचा अभ्यास करण्याचा टेबल माझा किती उपयोगी आलेला आहे. यावर मुलाचा अभ्यास तर होतो आणि रिलॅक्स बसून फॉलसुद्धा लावता येतो. फॉल लावत असताना धागा आपल्याला एकदाच ओवून घ्यायचा आहे. वारंवार धागा बदलायचा नाही आणि धागा मॅचिंगचा तर घ्यायचाच आहे. फॉल लावताना धागा कधीही दुहेरी घ्यायचा आहे, एकेरी घ्यायचा नाही. खूप माझ्या मैत्रिणी एकेरी धागा घेतात. त्यामुळे काय होते, एखाद्या वेळेस पायामध्ये तुमचा फॉल किंवा साडी अटकली तर तुमचा संपूर्ण फॉल हा निघून जातो. माझ्या चॅनलवर मी खूप सारे फॉल संबंधी व्हिडिओ टाकलेले आहे. संपूर्ण व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्ही कस्टमरकडून शिलाई वाढवूनसुद्धा घेऊ शकता. फॉल लावण्याची शिलाई वाढून घेऊ शकता आणि तुमचे काम परफेक्ट असल्याने बाकींच्यापेक्षा तुम्हाला जास्त शिलाई द्यायला कुणी मागे पुढे बघणार नाही. कारण की इतका बारीक पिको आणि व्यवस्थित फॉल जर लावून मिळत असेल तर तुम्हाला 10 रुपये शिलाई वाढून कुणीही देईल. अजून एक वेळेस तुम्हाला मी साडी सरळ करून दाखवते. बघा, साडीवर तुम्हाला कुठेच टाका किंवा शिलाई कशी दिसत नाही. एकदम व्यवस्थित आपल्या साडीला फॉल लागल्या गेलेला आहे. तर बघू शकता, इथे बघता बघता आपला हाताने सुद्धा फॉल लावून झालेला आहे. हाताने साडीला असे सरळ करायचे आहे आणि फॉल लावत घ्यायचा आहे. हाताने फॉल लावत असताना टाके जवळजवळ मारायचे आहे आणि साडीचा कपडा सुईमध्ये कमी घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचे टाके बाहेरच्या साईडने दिसणार नाही. व्यवस्थित जसा काय आपण साडीला फॉल चिपकून घेतलेला आहे असा दिसेल, प्लेन दिसेल. एका दिवशी खूप साऱ्या साड्याला फॉल लावायचा असल्यास तुमच्या हाताचे बोटे दुखायला लागतात. तर हे टेन्शन पण मी दूर केलेले आहे. चिकटपट्टी आणि ताटाचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने एका दिवसात तुम्ही 50 साड्याही पिको फॉल करू शकता. हा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. बघितला नसेल तर जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक मी वरील देते. त्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तर बघा, बघता बघता आपला फॉल लावून झालेला आहे. आता शेवटी काय करायचं आहे, आपल्याला फिट्ट टाका मारून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ टाकील तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि ब्लाऊज संबंधी खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ब्लाऊज शिवता येईल. तर बघा, किती व्यवस्थित आपला फॉल लावून झालेला आहे. तर कुठेच धागा दिसत नाही. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.